असा सज्जड दम वरिष्ठ सरहदी अधिकाऱ्यांना राहुल नार्वेकरांनी दिला। अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी सध्या सीबीआय आणि सीआयडी मार्फत सुरू आहे। या प्रकरणात आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। पवईमधील हिरानंदन इथं डोंगराला आग लागलेली आहे। आगीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं जळून खाक झाली, त्यामुळे पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त केला जातो। पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील हजारो नागरिकांनी हिंदू धर्मामध्ये घरवापसीचा कार्यक्रम पार पाडलाय। सुमारे 3,000हून अधिक आदिवासी कुटुंबांनी सनातन हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची माहिती मिळते आहे। भारत विकास संगम ट्रस्ट आणि वनबंधू ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर करण्यात आला। सुप्रीम कोर्टाने अटी शर्तींसह जामीन मंजूर केलाय। जवळपास 22 महिन्यांनंतर विशाल अग्रवालची जामिनावरती सुटका झाली। ठाण्यामध्ये पाचपखाडी परिसरामध्ये कारचा भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यामध्ये पडलेली। अपघातात महिला जखमी झाल्याची माहिती आहे। पुणे कॅन्टोन्मेंट मधील भोपळा चौकातील 3 मजली इमारतीच्या वरच्या मजल्यावरती कपड्यांच्या साठ्याला भीषण आग लागली। कपडे असल्यानं आगीनं वेगानं रौद्ररूप धारण केलं। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाचा हॉटेल व्यवसायासोबतच उद्योगांवरती सुद्धा परिणाम झाल्याचं समजते। अंबड सातपूर भागातील 100 पेक्षा जास्त कंपन्यांकडे 1 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे। अनिश्चित काळापर्यंत पुरवठा होऊ शकणार नाही अशी माहिती पुरवठादारांनी दिलेली आहे। नागपुरातील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या रामखेरी बंगल्यामध्ये साप निघालाय। प्राथमिक माहितीनुसार धामण प्रजातीचा साप असल्याची माहिती समोर आली। सर्पमित्राला बोलवून सापाला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये 2 दिवसामध्ये 80% हॉटेल्स बंद होतील। तोडगा निघाल्यास वाईट परिणाम होतील अशी भीती पुण्यातील व्यावसायिकांनी व्यक्त केलेली आहे। प्रियकरानं फोनवर ब्लॉक केल्याच्या रागातून आणि नैराश्यातून एका 20 वर्षीय तरुणीनं चालत्या लोकल ट्रेनमधून नवी मुंबईतील वाशीच्या खाडीमध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। सुदैवानं धावून आलेल्या मच्छीमारांमुळे या तरुणीचे प्राण वाचले। 20 क्रिकेट संघाचे कॅप्टन T20 क्रिकेट संघाचे कॅप्टन सूर्यकुमार यादवचं मुंबईकरांनी जंगी स्वागत केले। स्वागतासाठी मोठ्या संख्येने स्थानिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। आणि यानंतर घेऊयात गुन्हेगारी विश्वातील बातम्यांचा वेगवान आढावा।